पण तत्पूर्वी एक नजर आजच्या टॉप 20 बातम्यांवर। इस्रायलच्या हल्ल्यात निवृत्त कर्नल वैभव काळेंचा मृत्यू। युनायटेड नेशनच्या ड्युटीवर असताना गाझामध्ये वीरमरण। चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला 17 मे रोजी मोदींची मुंबईत रॅली। राज ठाकरेंना आमंत्रण। पुण्यात निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। कर्वे रोड ते कर्तव्य पथ अशा आशयाचे बॅनर। धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दरम्यान लाठीचार्जचा निषेध। राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळली। 14 पैकी 10 जणांना वाचवलं। बचाव कार्य सुरूच। टीम इंडियाच्या कोचपदासाठी स्टीफन फ्लेमिंग आणि रिकी पॉटिंगच्या नावाची चर्चा। T20 वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविडचा करार संपणार। पंतप्रधानांच्या सभेपूर्वी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक। कांद्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांची घोषणाबाजी। शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर। जायकवाडी धरणात फक्त 6.46% पाणीसाठा शिल्लक। 7 जिल्ह्यात 1706 टँकर्सने पाणी पुरवठा। घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर। 40 तासांनंतरही शोध मोहीम सुरूच। 3ही अनधिकृत होर्डिंग्स पाडल्या। कांद्यापट्ट्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये प्रचार सभांचा धडाका। भारती पवार हेमंत गोडसेंचा जोरदार प्रचार। 20 मेला मतदान। पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो। कल्याणमध्येही सभा घेणार। महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी करणार प्रचार। मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल। दुपारी 2 नंतर LBS रोड माहुल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडा। शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। मनमाड येवला दिंडोरीत सभांचा धडाका। उद्धव ठाकरेंचीही सायंकाळी नाशिकला सभा। आदित्य ठाकरेंची आज मुलुंड येथे संजय दिना पाटलांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 6 वाजता सभा। तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री 8 वाजता दादरला सभा। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या मुंबईच्या घरी चोरी। 2 लाखांची रोकड घेऊन नोकर फरार। अर्जुन मुखिया असं नोकराचं नाव। चोरीनंतर नोकर बिहारच्या गावी। तेलंगणाच्या बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे हैदराबादला जाणाऱ्या बसला आग। बसची टिप्पर लॉरीला धडक लागल्यानं आग। 6 जणांचा मृत्यू। गुंटूर येथे जखमींवर उपचार सुरू। निवडणूक आयोगाकडून 4थ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर। 62.2% मतदानाची नोंद। बीड टॉपला तर पुणे सर्वात कमी। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात 15 आणि 16 मे दरम्यान गारपीट होण्याची शक्यता। पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा। कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बुधवारीही पारा 37 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता। नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता। येलो अलर्ट जारी। राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीचाही इशारा।